भूखंडीवर आंबेडकर बसवणार आहात याचा निर्धार करून देण्याचं काम तुम्हाला पंचभूमीतून करायचं आहे. अनेक लोक येतात, बोलतात, सांगतात, त्यांच्या बोलण्याला कुठली किंमत असत नाही. पण जेव्हा आंबेडकर बोलतात, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, पण आंबेडकर जेव्हा सांगतात तेव्हा केंद्र आणि राज्याचं सरकार हरकत असतं. ही वस्तू तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि भारतीय बौद्ध महासभा असेल, उद्याचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून उद्याचं समाजकारण आणि राजकारणाला दिशा देण्याचं काम देखील तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी सजग व्हायचं आहे. इथे संख्या कमी आहे. अनेक लोक बोलले, जिल्हाध्यक्ष बोलले, जिल्हाध्यक्षांचा सन्मान वाढवला, जिल्हाध्यक्षांना बहुदान देण्याचा प्रयत्न केला. त्या जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की आजपासून प्रयत्न करत राहा की पुढचा धम्मचक्र प्रवर्तन अलाउट गर्दीत भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत आपण याच ठिकाणी दीक्षाभूमीवरती साजरा करण्यासाठी सज्ज राहू. आपला कोणीही नातेवाईक घरी राहणार नाही, कोणीही मित्र घरी राहणार नाही. सारेच्या सारे दीक्षाभूमीच्या परिसरात आणू आणि ताकद दाखवू. यासाठी कामाला लागा ही कळकळीची विनंती करतो. जे जे बाहेर बोलतात त्यांनी बाहेर न बोलता भीमराव साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं आणि भीमराव साहेब तुम्ही सांगा आम्ही तुमच्या सोबत येतो. मग ते विनोद खोबरागडे असतील किंवा कुणीही असतील, त्या साऱ्यांनी भीमराव साहेबांच्या नेतृत्वात पुढे यावं अशी कळकळीची विनंती करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपल्या सर्वांना, सर्व बांधवांना शुभेच्छा प्रदान करतो. तुम्हाला सुयश म्हणतो. पुढच्या लढाईसाठी सज्ज राहा अशी विनंती करतो. थांबतो.